मॅम. आवाज तुम्हाला नीट येतोय का जरा चेक करा. मी मगासपासूनच आहे पण आवाज येस मॅम. माझा आवाज नीट येतोय तुम्हाला? येस मॅम. मॅम माझ्या लिस्ट मध्ये नाव नाहीये. माझं पण लिस्ट मध्ये नाव नाही आहे. माझं पण नाहीये मॅम. माझं पण नाहीये मॅम. मॅम माझं पण येत नाहीये. मॅम तुम्ही ती नाव कशासाठी पाठवली आहेत? मॅडम लिस्ट मध्ये माझं पण नाव नाहीये. ती लिस्ट कशाची आहे? मॅम लिस्ट मध्ये माझं नाव आहे. ती लिस्ट कशाची आहे? मॅम उद्या लिस्ट पाठवणार आहे का तुम्ही? ती लिस्ट कशाची आहे? मुलांनो सगळ्यांनी लक्ष देऊ नये का, ठीक आहे? तर ओके मॅम. जी लिस्ट मध्ये नाव मधात कोणी बोलू नका, आधी ऐका की लिस्ट मध्ये त्यांचं नाव आहे ज्यांची रजिस्ट्रेशन नाही झाली आहेत काही अडचणीमुळे. मग आता आपण त्यांची नावं मागवली आहेत की ज्यांची नावं नाही आहेत आणि त्यांना ऍड करू आपण, ठीक आहे? तर क्लासमध्ये आता बेसिक मॅथ्सचा क्लास आहे, त्यामध्ये याकडे लक्ष द्या की आपण काय शिकणार आहोत. तुमची जी नावे आहेत कशासाठी आहे? बघा, बोलत आहे प्रथमेश खराडे. दिस इज रिअली बॅड मॅनर्स. कुणी बोलत असताना मधामध्ये बोलू नये. आता तुम्ही 6वी 7वी 8वीचे विद्यार्थी आहात, ठीक आहे? कुणी बोलत असताना तुम्ही हात वर करा. मला एक अजितचा हात वर दिसत आहे, भक्ती महादिकचा हात वर दिसत आहे. मी फक्त त्यांचीच नावे घेणार, ठीक आहे? तर कुणीही प्रश्न विचारू नका. आता बेसिक मॅथ्स, लॉजिकल मॅथ्स याकरिता आपला क्लास आहे आणि सगळ्यांनी याकडेच लक्ष द्या. दीपिका मैम, यू देयर? यस मैम, मेरी आवाज आ रही है आपको? अगर आपको लगे तो मुझे बता दीजिए, मैं वीडियो बंद करती हूँ क्योंकि मैंने ज्वाइन करके भी मेरा लेफ्ट आउट हो गया था. थोड़ा नेटवर्क लगता है स्लो है आज. पर अगर ऐसा लग रहा है तो आई विल स्विच माय कैमरा ऑफ ताकि एटलीस्ट मीटिंग तो चलती रहे. ओके चला. किती तुम्हाला सगळे प्रश्न असतात रे? हे आहे, ते आहे, ते आहे, ते आहे, ते आहे, भरपूर काय प्रश्न आहेत तुमच्या डोक्यामध्ये. सगळे प्रश्न तुम्ही ग्रुपवर टाकू शकता. तुम्ही तुमच्या टीचर्सशी बोलून नंतर इकडे पण त्या प्रॉब्लेमचे सोल्युशन्स निघतील. टेन्शन घेऊ नका. हा ग्रुप जो आहे आणि आपलं यू कॅटॅपुल्ट फाउंडेशन जे आहे ते अभ्यास करणाऱ्या मुलांसाठीच आहे. सो तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल आणि त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर आम्ही सगळे तुमची मदत करू. फक्त तुमचे प्रॉब्लेम काय ते आम्हाला नीट कळलं पाहिजे. तर ते एका व्यवस्थित चॅनल थ्रू येतील तर आम्ही सगळे त्याच्यामध्ये काहीतरी जे करता येणं शक्य ते नक्की करू, ठीक आहे? पण जसं आता मॅम म्हणाले ते बरोबर आहे. आता आपलं जे डिस्कशन आहे त्या डिस्कशनकडे आपण जाऊया. ऑलरेडी मागच्या आठवड्यामध्ये अजित काही वेगळं बोलायचंय का आपल्याला? मागच्या आठवड्यामध्ये आपण खूप वेगवेगळ्या कन्सेप्ट फिजिक्सच्या बघितल्या, केमिस्ट्रीच्या बघितल्या आणि नंतर आपण आपल्या मॅथ्सच्या अभ्यासाला सुरुवात केली आणि मॅथ्समध्ये पण आपण लॉजिकल रिझनिंग हा जो भाग आहे तो डिस्कस करतोय. तुम्ही सगळ्यांनी आता हँड रेस का केलेत? काय बोलायचंय तुम्हाला आता? तुला कळतंय का? कळतंय नाही. भक्ती महाडिक, अर्णव, तुम्ही हँड रेस का केलेत आता? ऑनलाईन क्लासमध्ये जसं मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगतेय, काही गोष्टींचे मॅनर्स खरंच कळले पाहिजे. तुम्हाला काहीही बोलायचं नसेल तर माईक बंद करा. हे बघा, हे हरीश वंजारी. आपल्या घरामध्ये अनेक गोष्टी सुरू असतात, त्या सगळ्यांचे आवाज येतात आणि कित्येक वेळेला मागच्या वेळेला सुद्धा हा प्रॉब्लेम आलाय. आपल्या कित्येक लेक्चरला मी तुम्हाला 1000 वेळा सांगितलंय, काम नसेल तर माईक बंद करा आणि गरज नसेल तर हँड रेस पण करू नका. शांत बसा आणि खरंच काही प्रश्न असेल तरच हँड रेस करा. भक्ती महाडिक, हात का वर केलाय तुम्ही? मगासपासून तुमचा हात वर आहे. काही प्रश्न विचारायचा का तुम्हाला? पटापट विचारा, अनम्यूट बोला. लिस्ट मध्ये नाव नाही आमचं. आता ते मगाशी एवढा वेळ तीच चर्चा सुरू होती की नाही? त्यांनी सांगितलं की नाही तुम्ही तुमच्या शिक्षकांशी बोला म्हणून, बरोबर की नाही? झालं का? म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर हेच असू शकतं की नाही? तरी पण इथे प्रेरणा मॅम पण आहेत, पण त्या गोष्टीचं उत्तर देतील. आता तुम्ही ह्या सगळ्या प्रश्नांबद्दल चर्चा नका करू. हे सोडून जर काही बोलायचं असेल तरच हात वर करायचा.
हे काय तुम्ही आम्हाला दाखवून खाताय का? चंदना एम, एकतर कॅमेरा ऑन केलाय, त्यात पण काय चाललंय, म्हणजे हॅव सम मॅनर्स. ठीक आहे, चला आजचा जो आपला टॉपिक आहे डिस्कशनचा, त्याच्याबद्दल आपण नक्की बोलू. पण त्याच्याआधी तुम्ही मला एक गोष्ट सांगा. मागच्या वेळेला आपण बोललो होतो की आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी असतात आणि त्या गोष्टींमध्ये काही ना काही पॅटर्न असतात. तुमच्या आजूबाजूला कुठल्या कुठल्या गोष्टींमधले पॅटर्न तुम्ही शोधलेत सांगा बरं. कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये पॅटर्न्स आहेत असं तुम्हाला दिसलंय सांगा. मॅम अवतीभोवतीची झाडे. करेक्ट. झाडांमध्ये काय पॅटर्न असतो, कशात पॅटर्न असतो? झाडाच्या काही पानामध्ये झाडांना pattern फुले असतात. असतात, काही झाडांना फळे असतात. नाही, काही झाडांना फुले असतात, काही झाडांना फळे असतात, हे तर क्लासिफिकेशन झालं. पण पॅटर्न काय आहे? कोणतरी मग झाडाच्या सांगितलं पानामध्ये त्याला pattern. लाईन असते, एक सोडून एक. डिफरंट टाइप रचना, रांगोळी, बरोबर. मेहंदी. बरं, ऐका, तुम्ही काही काही उत्तर देताय, त्यातली काही काहीच मला ऐकू आली आहेत, बाकीचे नुसते आवाज येत आहेत, कॅंग कॅंग टून असे आवाज येत आहेत. पण एका ठिकाणी मी पण एक पॅटर्न बघितला. एक झाड आहे, त्या झाडाला फांदी अशी, मग इकडे, मग अशी, अशा गोलाकार, असा जिना असतो बघा, गोल असा जिना, तशा फांद्या आहेत. हा पण एक पॅटर्न आहे. हॅलो, हाय. सो हा मेहंदीमध्ये पण एक पॅटर्न आहे, क्लाउड्स मध्ये पॅटर्न आहे. काय पॅटर्न आहे? असे गोल ढगासारखी चित्र जे आपण काढतो, कार्पेट, बरोबर. जमिनीवर ज्या फरशा असतात, त्या बाथरूम मधल्या फरशा, ह्याच्यामध्ये पण एक पॅटर्न असतो आणि तो एक प्रकारचा एक कोलाज असतो, एकत्र चित्र केलेला एक. करेक्ट. फ्लोअर, बेडशीट, परफेक्ट. पडदे, उशा, मॅम. बरोबर. हा, मिरर, टाइल्स. मिरर वरती ज्या डिझाईन्स असतात त्या. येस, करेक्ट. टाइल्स, मॅट. शर्ट्स. कबर्ड, म्हणजे अशा अनेक ब्रेसलेट, गोष्टींमध्ये पॅटर्न्स असतात. चर्च. लिव्हिंग थिंग्स मध्ये पण पॅटर्न्स असतात, सवयीमध्ये पण Angle. पॅटर्न्स असतात आणि बांगड्यांमध्ये. patterns असतात. मॅम. कपड्यांमध्ये. बर, आता क्लोथ्सवर शाबाश. आणि आता माईक बंद करा, कारण मी आता शेअर करणार याची पीपीटी, त्याच्यामुळे बर. तिकडे लक्ष. चला, आपण जे बोलतोय ते आहे आपल्या पॅटर्न्सच्या बद्दलचं आजचं डिस्कशन. ट्रेडिशनल व्ह्यू आणि आपला जो व्ह्यू आहे तो. बघा, आपण अभ्यास करतो म्हणजे काय करतो? आतापर्यंत आपण अभ्यास करत होतो म्हणजे काय करत होतो? पुस्तकामधला एखादा मुद्दा घेतला, एखादा टॉपिक घेतला, त्याला आपण वाचतो, पाठ करतो, समजून घेतो, परीक्षा आली की तो लिहितो, त्याचे काहीतरी मार्क मिळतात आणि आपण काय करतो? पास होतो, चांगले मार्क मिळतात, पर्सेंटेज मिळतात, आपण पुढच्या वर्गात जातो. काही स्पर्धांमध्ये आपण चांगले मार्क मिळतो, आपल्याला त्याची बक्षिसं मिळतात, सगळे आपलं नाव होतं. पण ह्या सगळ्यामध्ये आपल्याला नॉलेज किती मिळालं? परीक्षेकरताचा अभ्यास आणि खरा खरा अभ्यास प्रत्येक माणूस करत असतो. जे काम तो करतो तो त्याचा अभ्यास असतो. तुम्हाला मी एक सोपं उदाहरण सांगते. आपली आई शाळेत जाते का? नाही. तिच्या परीक्षा असतात का? नाही. आपण जशा लेखी परीक्षा देतो तशा परीक्षा नसतात. पण आई तिच्या घरातल्या कामांचाच अभ्यास करत असते. तुम्ही कधी ऑब्झर्व केली आहे का ही गोष्ट? बघा, आईच्या रोजच्या कामांचा तिचा अभ्यास एवढा परफेक्ट झालेला आहे की तिला तुम्ही कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त कामं करताना बघता. सकाळी आपण आवरतो, आपलं आवरतो, घरात थोडीफार मदत करतो आणि शाळेत जातो. पण आईचं बघा, तेवढ्याच वेळामध्ये स्वतःचं आवरते, घरातलं आवरते, घरातल्या सगळ्यांचं आवरते आणि बाहेर पडते आपल्या बरोबर, जर बाहेर जॉबला जाणार असेल तर. आणि घरात असेल तर आई आणखीन खूप कामं करते, बरोबर. ह्याचाच अर्थ काय आहे? त्या कामाचा अभ्यास तो प्रत्येक माणूस करत असतो. शाळा आणि परीक्षा हे त्याचा एक ट्रेडिशनल व्ह्यू आहे त्या गोष्टीकडे बघण्याचा, बरोबर. आपल्या आजूबाजूला जे काही आहे त्याचा विचार करणं, त्याचा अभ्यास करणं हे सगळेच लोक करत असतात. पण आपण पेडागॉजिकल मिशन या शब्दाचा अर्थ खरं तर तुमच्यासाठी नाही, पण तुम्हाला माहिती असावं म्हणून आहे की विद्यार्थ्यांचा विचार करून केलेला अभ्यास. तुम्हाला समजायला पाहिजे की तुम्ही का अभ्यास करताय, काय गरज आहे पॅटर्नचा अभ्यास करायची. परीक्षेत येतं पॅटर्न म्हणून नाही, पॅटर्न आहेत आजूबाजूला म्हणून. आजूबाजूला पॅटर्न्स आहेत, त्याचाच अभ्यास आपण अभ्यासाच्या दृष्टीने, परीक्षेच्या दृष्टीने करतोय, कारण की ते सराउंडिंग मध्ये आहेत म्हणून इथे अप्लाय करूया आणि म्हणून त्याचा अभ्यास करून बघूया की अरे वा, हे किती छान आहे. असा अभ्यास करायचा आपल्याला, ठीक आहे. म्हणजेच काय, आपण जिथे आहोत तिथे
ज्या गावात राहतो, ज्या शहरात राहतो, ज्या गल्लीत राहतो, तिथे आपल्या आजूबाजूला ज्या ज्या गोष्टी आहेत, आपल्या सराउंडिंग मधल्या असलेल्या गोष्टींचा आपल्याला चांगला अभ्यास करायचा. पाठांतर करायचं, लक्षात ठेवायचं, मेमरी बेस्ड असं काम नाही करायचंय फक्त. ते वाईट आहे का? नाही, पण ते अर्ध आहे. त्याचं ऍप्लिकेशन जर आपण केलं नाही तर ते नुसतंच बोलक्या पोपट्यांसारखं होणार आहे. आपण अशा अभ्यासाकडे न जाता चांगल्या अभ्यासाकडे जाऊया, जिकडे आपण स्वतःच अभ्यासाकडे वळू. बरोबर. आपल्या आजूबाजूला खूप गोष्टी असतात आणि आपण गावात राहणार असू तर भारीच भारी मजा असते. खरंच खूप गोष्टी असतात. माती, पाणी, ढग, डोंगर, तुम्ही जे म्हणाल त्या खूप साऱ्या गोष्टी आपल्याला गावामध्ये अवेलेबल असू शकतात. आपण कुठे राहतो याच्यावरती असतं. पण त्या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा आपला जो नजरिया आहे ना, तो आता आपल्याला चेंज करायचा आहे. आणि काय करायचं, त्याच्यामधनं चांगला अभ्यास करायचा. आता बघा ना, हे बघा, आपलं पहिलं ऍक्टिव्हिटी काय, लुक ऍट द पाइल्स ऑफ सीड्स. पाइल्स म्हणजे ढीग बघायचे. दे आरंट जस्ट थ्रोन हिअर रॅन्डमली, दे आर फॉलोइंग अ सिक्रेट रूल. अवर जॉब इज टू फाइंड आउट द रूल. 3 आहेत, मग 6 आहेत, मग तिथे आणखीन जास्त प्रमाणात त्या बिया पडलेल्या आहेत. आता काय करायचं आपल्याला, मॅम तुमचा आवाज मध्ये मध्ये येत नाही. ओके, आता मॅम मला येत कॅमेरा आहे. बंद करायला मॅम पाहिजे. येत आहे. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. येत असेल पेन दिसत नाही. आणि नसेल ऐकू येत तर मी कॅमेरा बंद करून टाकला. आता सगळ्यांनाच येईल बघा. आता बघा काय, पहिल्या याच्यामध्ये 3 बिया आहेत, शेंगदाणे म्हणू शकतो आपण, शेंगदाणे किंवा शेंगा. दुसऱ्या याच्यामध्ये 6 आहेत आणि याच्यात जास्त आहेत. मग काय केलं असेल बरं. आता आपल्याला काय करायचंय, ह्यांच्यामधलं रिलेशन फाइंड आउट करायचंय. बरोबर. म्हणजे याच्यात नाही याच्यात आणि याच्यात नाही याच्यात असं काहीतरी रिलेशन असेल जे शोधलं की आपल्याला ह्याचा फॉर्म्युला बनवता येईल. बरोबर. आता काय करायचं आपल्याला, पहिल्या याच्यात 3, दुसऱ्या याच्यामध्ये 6 आहेत, 6. आणि इथे ह्यांचं जे रायटिंग आहे ते 5 किंवा 7 नाहीये, 6 आहे. मला असं वाटतं 3 दुणे 6 दुप्पट आणि 6 दुणे 12. या 12 असाव्या का? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. बरोबर. 3च्या दुप्पट 6, 6च्या दुप्पट 12. आता चौथ्या ढिगामध्ये किती बिया असतील सांगा बरं. 24 24 परफेक्ट. 24 बरोबर. म्हणजे आता मी काय केलंय, ह्या दोन चित्रांमधलं रिलेशन फाइंड आउट केलं. आणि मग मला कळलं की हे दुप्पट, ह्याच्या दुप्पट, ह्याच्या दुप्पट, ह्याच्या दुप्पट अशा क्रमाने वाढत वाढत जाणार. आता समजा, अरे शांत बसा, काय काय मध्ये मध्ये बोलू नका, ऐका, माईक बंद करा. आता बघा, जेव्हा आपण हे डिस्कशन करतोय, समजा मी तुमच्या पुढे असा प्रश्न टाकला, 3 6 12 24 डॅश आणि त्याच्या पुढची संख्या 48. बरोबर, 48. तर 48. म्हणजे मधली मिसिंग संख्या पण आपल्याला काढता येईल. जसं इथे बघा, इकडे 3 आहे, इथे दिली नाहीये आणि इकडे 12 आहे. तर मग 3च्या दुप्पट 6 आणि 6च्या दुप्पट 12 म्हणजे मध्ये 6च असेल, हे आपल्याला काढता येऊ शकतं. म्हणजे आपल्याला काय करायचं, त्याच्यामध्ये एका एका चित्राला धरून जी काही इन्फॉर्मेशन दिली आहे त्याचा अर्थ शोधून काढायचा आणि त्याचं रिलेशन आपल्याला शोधून काढायचं. आता बघा ना, आता आपल्याला इथे काय दिसतं चित्रामध्ये. इमॅजिन समवन इज वॉकिंग थ्रू द मड. फर्स्ट यू सी अ स्मॉल. 2 4 6 आणि 8. बोला काय. आपला क्लास किती वाजता सुटणार आहे? 4:50. का बरं? मला माहिती नव्हतं. ओके, चला. आता हे बघा, ह्या चित्रामध्ये आपल्याला सिक्वेन्स दिलाय. पहिला पाऊल, मग दुसरं पाऊल आणि मग उजव्या पायाचं एक पाऊल आणि उजव्या पायाचं दुसरं पाऊल. आपल्याला प्रमाण काढायचंय. ह्याचं प्रमाण दिलंय 2, ह्याचं प्रमाण दिलंय 4, ह्याचं दिलंय 6. त्याचं किती असेल? 8. आता याच्या पुढे ह्याच्या पुढचं जे पाऊल असेल ते कसं असेल, पटकन सांगा. 10 10 10
पण डावा पाय का उजवा पाय? डाव्या पायाचं पाऊल येईल का उजव्या पायाचं पाऊल येईल? हा डावा पाय का उजवा पाय? डाव्या पायाचं डावा. चला सगळ्यांनी माईक बंद करा. ओके, ऐका. 8 नंतर 10 कोणीही सांगेल. 10 हे पुढचा नंबर येईल, पण पाऊल येईल आपलं डाव्या पायाचं. 10 नंतर येईल 12, परत ते डाव्या पायाचं पाऊल येईल. म्हणजेच काय, 10 आणि 12 हे दोघं लेफ्ट पाय आहेत, आणि मग त्याच्यानंतर परत पुढचे दोन असेच उजव्या पायाचे. पुढच्या दोन समसंख्या म्हणजे इवन नंबर्स. सिक्वेन्स तो 4, 6, 8. बोला काय? पुढचा पाय डावा येईल. हो ना, 2 डावे 2 उजवे, परत 2 डावे 2 उजवे, असाच क्रम येईल ना त्याच्यामध्ये. म्हणजेच काय, नुसत्या संख्या नाही बदलल्या आहेत, पावलांची डावी आणि उजवी अशी 2 वेगवेगळी उदाहरणं घेतली. तर ह्यांच्यावर जे 2 आहेत, ह्यांच्यावर जे 2 आहेत, 2 2 2 असा याचा क्रम आहे, आणि खालचा क्रम पण 2 2च्या संख्येने वाढत चाललाय. म्हणजे नुसतं याचं रिलेशन नाही बघायचंय, नुसतं याचं रिलेशन नाही बघायचं, दोघांचा समन्वय बघायचा आहे. ठीक आहे ना. आता पुढे, फाइंड अ मिरर कॉपी ऑफ द इमेज, राईट इन द नंबर. याची मिरर इमेज काढायची आपल्याला. मिरर इमेज म्हणजे आरशातील प्रतिमा. नंबर 5. नंबर 5. नंबर 5. नंबर 5. नंबर 5. का बरं नंबर 5? नंबर 5. जसं मला असं पाहिजे राईट साईडला असं पाहिजे, ग्रीन आणि ब्ल्यू राईट आणि लेफ्ट साईडला पाहिजे, म्हणून नंबर 5. माईक बंद करायचे. नंबर यू. माईक बंद. नंबर 5. नंबर 5. झालं का नाही? नंबर 5. नंबर 5. नंबर 5. प्रेरणा मॅम या सगळ्यांना करून टाका ना. चला, मला सगळ्यांचं बोलणं ऐकू आलं. मी तुम्हाला मगाशी सांगितलं माईक बंद करा. आता माईक बंद करा. मी ज्याला सांगेन तो मला एक्सप्लेन करेल की नंबर 5 काय येते. अमृता कागडे कोण आहे? तुम्हाला वेड बीड लागलंय का? एकदा मेसेज केलेला आम्हाला वाचता येतो, कळलं का? तुम्ही जे जे काही करताय सगळं इथे रेकॉर्ड होतं, आणि अशाच तुमच्यासारख्या काही विद्यार्थ्यांमुळे ना ऑनलाईन लेक्चर घेणं महाकठीण होतं. ज्यांना बोलायचंय त्या सगळ्यांना बोलू द्यायला पाहिजे, कळलं का? एकदा बोलायचं आणि गप्प बसायचं, एकदा मेसेज करायचा शांत बसायचं. चला, आता मी सांगेन त्याने मला एक्सप्लेन करायचं की हे उत्तर का, 5 हे उत्तर का आलं. ठीक आहे, चॅटबॉक्स मध्येच बघते मी, आणि तुमच्यापैकी कोणाला विचारायचं हे शोधून काढते. हे बघा, या मेसेजला काही अर्थ आहे का? 6 6 6 5 5 कोण आहे हा? कोण आहे हे? हे असे जे लोक आहेत त्यांना काय म्हणायचं? रेखा नेवसेकर, नेवस्कर. तुम्हाला कळते का तुम्ही काय करताय? इथे सगळं दिसतंय. गणपत, हे कोण आहेत? चंदना. ऑप्शन नंबर 6 लिहिलाय आणि तो पण एवढ्या वेळा सांगितलंय. चला, आपण आता तुमच्या नावांसकटच तुमचा उद्धार करूया. काही दुसऱ्या काही ऑप्शनच नाहीये. आणि तुमच्यापैकी खूप लोक असे जे माईक ऑन करून एकच गोष्ट 10 वेळेला बोलतात, आणि इतका विनाकारण आवाज करतात की ज्याला खरं खरं बोलायचं त्या मुलाचा आवाजच माझ्यापर्यंत येत नाही. तुम्ही जरा बघा ना, आपल्या क्लासमध्ये विद्यार्थी संख्या किती आहे? 100च्या वर. ठीक आहे ना? त्याच्यामुळे शिस्तीत राहा, नाही तर तुम्हाला सगळ्यांना परमनंट म्यूट करून टाकेन. मनीषा, काय नाव आहे? जवाने, जे काही आडनाव आहे. तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा सांगितलंय ना ऑप्शन नंबर 5. चला, तुम्ही मला एक्सप्लेन करायचं की हे उत्तर काय. बाकी कोणी माईक ऑन करणार नाही, काहीच काही बोलणार नाही. मनीषा, सांगा. येस मॅम, उत्तर ऑप्शन नंबर 5 आहे, कारण त्याची मिरर इमेज सांगितली आहे, म्हणजे आरशातील प्रतिमा, जी ऑप्शन नंबर 5 मध्ये. हा, पण ती 5 मध्येच का आहे आणि बाकीच्यांमध्ये काय वेगळं आहे हे जर एक्सप्लेन करा बरं.
ऑप्शन नंबर 1 मध्ये रेड आणि येलो जे लाईन्स आहेत ते राईट बरोबर. पहिले लेफ्ट साईडला होते ते अप गेलेत म्हणून ते नाही येणार. बरोबर. ऑप्शन नंबर 2 मध्ये जी ग्रीन लाईन आहे ती मिरर इमेज मध्ये फक्त लेफ्ट साईडला जाणार आहे. तिचं जे गोल म्हणजे सर्कल आहे ते नाही बदलणार म्हणून 2 ऑप्शन नाही. तिसऱ्या ऑप्शन मध्ये पण पहिल्या ऑप्शन सारखंच झालंय, फक्त ते डाऊन गेले. शाबाश. चौथ्या ऑप्शन मध्ये पण तसंच झालंय जसं की पहिल्या आणि तिसऱ्या ऑप्शन मध्ये झालं होतं. बरोबर. 5वा ऑप्शन बरोबर आहे आणि 6व्या ऑप्शन मध्ये ती जी ब्ल्यू लाईन आहे ती जशीच्या तशीच राहिली. त्याचा मिरर इमेज नाही झालाय. शाबाश, छान, व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 5 करेक्ट, एकदम बरोबर आहे. आता मी जे सांगतेय ते बरोबर आहे का चेक करा. मला माहिती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मिरर इमेज कशी असते. जे लेफ्टला आहे ते राईटला यायला पाहिजे. हा लेफ्टला होता, राईटला यायला पाहिजे, तो इकडे आलाय. हा पण लेफ्टला होता, खालच्या बाजूला राईटला जायला पाहिजे, तो इकडे आला. हा राईट साईडला आहे, पिंक कलरचा डॉट, किंवा हा पिंक लॉलीपॉप म्हणूया. ह्याचं डोकं इकडे आहे तर ते तिकडे जायला पाहिजे. जे उजवीकडे बघतंय ते डावीकडे जायला पाहिजे, सो ते डावीकडे गेले. आणि हा ब्ल्यू लॉलीपॉप डावीकडे होता, आता हा उजवीकडे जायला पाहिजे. पण ज्या गोष्टी वर आहेत त्या खाली आणि ज्या खाली आहेत त्या वर, असं होत नाही. मिरर इमेज मध्ये समोरच्या बाजूला आपण त्याची प्रतिमा बघतोय, बघा इथे ठेवलंय. जर खालच्या बाजूला घेतलं असतं तर आपण त्याला काय म्हटलं असतं, पाण्यातील प्रतिमा, किंवा खालच्या बाजूला मिरर असेल तर खालची मिररची इमेज. पण इथे आपल्याला दिलंय समोरच्या बाजूला, म्हणजे डावीकडचं उजवीकडे, उजवीकडचं डावीकडे एवढंच होणार आहे. डोक्याचे पाय आणि पायाचे डोकं हे मिरर मध्ये होत नाही, म्हणून ऑप्शन नंबर 5 आहे, अगदी बरोबर. आता हे बघा, हे काय द सोईंग मॅम प्लीज रेकॉर्डिंग लेक्चर मिळू शकेल? काय झालं, काय रेकॉर्डिंग लेक्चर मिळू आवाजच शकेल नाही का आला. काय याचं? होईल रेकॉर्डिंग? ह्याचं तुमच्या ग्रुपमध्ये येत असेल ना लिंक वगैरे काहीतरी. मॅम रेकॉर्डिंग येत नाही, बर, ग्रुपवर नाही येत. ठीक आहे, बघूया आपण काय आहे ते. ठीक आहे, चला आता हे बघा. द सोईंग सायकल, अ फार्मर फॉलोज अ सायकल फॉर प्लांटिंग. जून मध्ये सोईंग म्हणजे काय? पेरणे. बरोबर. पेरणे. समजलं, एकदा सांगून समजलं. हार्वेस्टिंग म्हणजे काय? हार्वेस्टिंग, पुढचा प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर द्या आता. हार्वेस्टिंग म्हणजे काय? पीक कापणे. बरोबर, शाबाश, म्हणजे कापणी. हे आहे काय बरं तुम्ही आता, पेरणी, आणि हे आहे कापणी, 2 गोष्टी आहेत. आता हा जो शेतकरी आहे तो काय करतोय, प्लांटिंगची सायकल म्हणजे चक्र. आपल्याला माहिती आहे ना, आपण आधी पेरणी करतो, मग त्याला चांगलं त्याची काळजी घेतो, मग त्यात खत घालतो, पाणी घालतो, आणि मग नंतर झाड आपलं योग्य वाढलं, आपली पिकं वाढली की आपण काय करतो, त्याची कापणी करतो. बरोबर, त्याला एक चक्र म्हणतात ना पूर्ण. आता हा काय करतोय, जून मध्ये बियाणे जमिनीमध्ये लावतोय, म्हणजे काय करतोय, पेरणी करतोय, आणि ऑक्टोबर मध्ये त्याची कापणी करतोय. मग काय करतोय, फेब्रुवारी मध्ये दुसरा क्रॉप लावतोय, सेकंडरी क्रॉप लावतोय. इफ दिस इज अ रिपीटिंग इंटरव्हल ऑफ 4 months, जर 4 महिन्याचं त्याचं चक्र असेल तर त्याचं पुढचं व्हॉट इज द नेक्स्ट मंथ इन द सायकल. आता त्याने सेकंडरी क्रॉप कधी लावलं, फेब्रुवारी मध्ये लावलं. 4 महिन्याची सायकल आहे. जून. कापणी कधी होईल? जून. जून मध्ये कापणी होईल. जून मध्ये त्याची कापणी होईल. मग त्याच्या पुढच्या 4 महिन्यांनी काय होईल, कोणत्या महिन्यात काय करेल तो? ऑक्टोबर मध्ये तो लावणी करेल. बरोबर, पुढच्या ऑक्टोबर मध्ये तो परत बिया टाकेल, परत पेरणी करेल. म्हणजे तो 4 महिन्यांनी त्याचं चक्र हे पूर्ण करत राहील. एका वर्षामध्ये 12 महिने असतात. मग आता मला सांगा, त्याच्या वर्षामध्ये किती वेगवेगळ्या प्रकारचे धान्य येतील, किती वेगवेगळ्या प्रकारचं पीक काढेल? 12 महिन्यांना उत्तर 3 येतं.
बरोबर. 3 वेगवेगळ्या प्रकारचं पीक तो काढू शकतो. हे बघा, माईक बंद करा. बोलून झालंय, माईक बंद करा. व्हिज्युअलायझिंग कॉमन विलेज बेस्ड लॉजिक सिक्वेन्सेस. आता काय करायचं आपल्याला? सिम्पल ऍडिशन. 3 + 3 6 + 3 9 + 3 12 + 3 15 15 15 + 3 18 आता तुम्ही मला जे सांगता त्याला आपण काय म्हणतो? टेबल ऑफ तीनाचा पाढा. बरोबर. आपण जेव्हा पाढे म्हणतो 4चा पाढा, तर 4 + 4 8 + 4 12 म्हणजे त्या पाढ्यामध्ये आपण तीच संख्या तितक्या वेळेला ऍड करत जातोय. बरोबर. म्हणजेच काय? दिस इज सिम्पल ऍडिशन. साधी बेरीज. आता स्क्वेअर नंबर्स. 1चा वर्ग 1 2चा वर्ग 4 3चा वर्ग 9 16 5चा वर्ग 6चा वर्ग 4चा वर्ग 8चा वर्ग 9वा वर्ग 84 मॅम कोणीतरी 84 म्हणजे 83 84 हे वेगळे वेगळे उत्तर आलेली आहेत. तुम्हीच तुमचं ठरवा. हे माहित नसेल तर तुम्ही शोधा. 81चा वर्ग 100 म्हणजेच नंबर. आता बरोबर आपण काय करतोय? आपण रिपिटेटिव्ह गोष्टी बघतोय. हा पण एक पॅटर्न आहे की नाही? 3 3 3 नी ऍड करणं किंवा स्क्वेअर 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 बघणं किंवा एका वर्षामध्ये स्क्वेअर नंबर्स मध्ये अजून एक दुसरं लॉजिक लागतंय. कसं सांगा बरं? 1 + 3 4 म्हणजे प्राईम नंबरचं लॉजिक आहे. म्हणजे प्राईम नंबर्स वाढत चाललंय. 1 + 3 3 हा प्राईम नंबर आहे. म्हणजे 1 + 3 4 4 + 5 9 9 + 7 16 16 + 11 27. पण 25 यायला पाहिजे ना? पण प्राईम नंबर्सनी 3 5 7 11. मग 11 16 तर आपलं उत्तर 25 चुकतंय ना? म्हणजे 16 + 11 27. पण आपलं उत्तर यायला पाहिजे 25. 5चा वर्ग 25 आहे. 27चा नंबर नाही ना घेऊन चालणार आपलं. पण दुसरं एक लॉजिक आहे. प्राईम नंबर नुसार प्राईम नंबर ऍड होत जाते. 3 5 7 11. मध्ये हा मॅडम ते प्राईम नंबर ऑड नंबर मॅम ऑड नंबर वापरले तरी होऊ शकतो. तेच ऑड नंबरच वापरलेले बरे. ठीक आहे. चला आता ऍग्रीकल्चर. आता माईक बंद करा. चला माईक बंद करून टाक. बोलून झालं की माईक बंद करायचं. ठीक आहे. चला चला कोण येतो कोणला? माईक बंद करा. मला स्क्रीन ओपन करावीच लागेल. त्याच्याशिवाय तुम्ही काही ठिकाणावर येणार नाहीये. 2-4 वेळेला बोलून पण तुम्हाला ऐकू नाही येत. त्याच्यामुळे मला थांबवावं लागेल आणि परत जावं लागेल स्क्रीनवरती. थांबा. कोणाकोणाचे माईक ऑन आहेत आता? लेट मी चेक. जोपर्यंत तुमचे माईक ऑन आहेत मी असंही काहीही सांगणार नाही तुम्हाला. काहीच शेअर करणार नाही. काही दाखवणारच नाही. माईक बंद करा. मॅम तुम्ही कंटिन्यू करा. मॅम प्लीज शिकवा. मॅम प्लीज कंटिन्यू करा. मॅडम कंटिन्यू करा.
प्लीज माईक म्यूट करा. प्लीज शिकवा. मॅम प्लीज स्क्रीन दाखवा. मॅम प्लीज शिकवा. मॅम प्लीज शिकवा. मॅम प्लीज स्क्रीन दाखवा. मॅम प्लीज शिकवा ना. सगळ्यांनी आधी माईक बंद करा. केलंय. प्लीज माईक म्यूट करा. तुम्ही सगळी बोलताय. तुम्ही सगळी बोलताय. माईक म्यूट केल्याशिवाय मॅम शिकवणार नाहीत. कृपया सगळ्यांनी माईक म्यूट करा. मॅम लेफ्ट झाले आहेत. शालिनी मॅम लेफ्ट झाले. मॅम प्लीज शिकवा ना. प्रेरणा सपना म्यूट बंद कर. प्रेरणा मॅम मॅम का आहे? प्रेरणा मॅम काय आहे? कोणी आहे का? हो, मी आहे, कारण तुम्ही मॅमचं ऐकत आहात नाही. मॅम बोलत आहेत की कुणीही बोलू नका, आणि आपण सगळे लोक त्या मॅमला तुम्ही त्रास दिलेला आहे. इवन तुम्हाला म्हणत आहेत की चॅट बॉक्स मध्ये तुमचं उत्तर द्या, तुम्हाला जे प्रश्न विचारले जात आहेत ती सांगा. कुणीही विद्यार्थी ऐकत आहे नाही, आणि अगदी साहजिक आहे की मॅम चिडणार आहेत. इवन काल आपल्या ज्या सरांनी मॅथचा क्लास घेतला, संध्याकाळी मला ते काय बोलले माहितीये? सो प्लीज, आपण समजा क्लासेस करता येत आहोत तर, आणि ऑनलाईन क्लासेसचा हा नियम आहे की सगळे विद्यार्थी एका नियमाने चालणार. क्लासेसमध्ये तुम्हाला एका विद्यार्थ्याला प्रश्न विचारली गेली तर एकाच विद्यार्थ्याने उत्तर द्यायचं. आपल्याकडे 116 विद्यार्थी आहेत, कसं करणार मग? मॅम आम्ही आता आमचं म्यूट करतो. तुम्ही शिकवायला सांगा मॅमला. चला, आले का ठिकाणावर? व्हेरी गुड, बरं झालं. आता शांत बसा. मला माहिती तुम्हाला सगळ्यांना उत्तर द्यायचंय आणि मला पण तुमचं ऐकायचंय, पण 116 मुलं एकाच वेळेला बोलतील तर आपण पुढे जाऊ शकणार नाही बाळांनो. मला काहीच प्रॉब्लेम नाही, आपण 1 तास नुसत्या गप्पा मारू, फक्त 1 तास वेगळा गप्पा मारण्याकरता ठेवू, चालेल. पण आता आपण जे बोलतो त्याच्यात तर पुढे जायला पाहिजे की नाही आपल्याला. ते हेच चालू राहिलं, थांबा रे, पुढचं बघा रे, माईक बंद करा रे. आणि हे आज पहिल्यांदा नाही घडलंय, गेले 3 आठवडे झाले आपण तेच करतोय. नव्याने आज काही झालेलं नाही. आता हे माझा माईक ऑन नव्हता, मी काही बोललो नव्हतो. तुमचे चॅटबॉक्सवर मगाशी तुम्हाला सगळ्यांना मी बघितलंय काय काय तुम्ही केलंय, आणि तुम्हाला उत्तर द्यायचंय, मला आवडतंय. पण कसं? इट्स ऑल राईट, आपण सगळेच अभ्यास करतोय आणि त्यात बोलतोय, पण थोडी शिस्त आपण म्हणते माईक बंद करा तर बंद करून टाका पटकन, तरच मला पुढचं सांगता येईल. आणि हे पण मला समजू शकतं की मी बोलताना तुम्हाला हवं तर लॅग असतो, 1-2 सेकंद उशिरा ऐकू येतं, पण ऐकू आल्यावर तरी लगेच बंद करा. मी थांबते, मी मुद्दाम थांबते. मला अंदाज आहे या गोष्टीचा की मी बोलल्या कदाचित तुम्हाला ऐकू नाही येणार, थोडंसं उशिराने ऐकू येईल. कधी कधी नेटवर्क इश्यूमुळे 2-3 सेकंद उशिरा आपल्यापर्यंत येतो आवाज, पण तो आल्यावर तरी ऐका. ओके, चला. आता आपण याच्यामध्ये काय पाहिलं, एक काहीतरी गोष्ट रिपीट होते, पॅटर्न आहे. त्या पॅटर्न प्रमाणे आपले नंबर्स, त्यांचे स्क्वेअर्स किंवा ऍग्रिकल्चर सायकल्स, आपल्या शाळा, आपल्या परीक्षा, शाळेतलं गॅदरिंग, आपले स्पोर्ट्स, सगळ्या गोष्टी पॅटर्न प्रमाणे चालतात. बरोबर? आपल्या शाळेमध्ये पॅरेंट्स मीटिंग पण असतात, त्या पण कशा पॅटर्न प्रमाणे चालतात. पहिल्या सेमिस्टरमध्ये ही, दुसऱ्या सेमिस्टरमध्ये ती, ह्या सगळ्या गोष्टी एका विशिष्ट पॅटर्न प्रमाणे चालतात. आणि पॅटर्न प्रमाणे ऋतू पण असतात. त्या आता काही फॉलो होत नाहीत फारसे, तो भाग वेगळा आहे, पण तरी उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे 3 मेन ऋतू अजून पण आहेत आपल्याकडे. आणि ज्या हिशोबाने ते बदलतात त्याला आपण ऋतुचक्र असं म्हणतो. महिने, आठवडे हे पॅटर्न आहे की नाही बघा. सोमवार नंतर मंगळवार येणं, मंगळवार नंतर बुधवार, असं करत रविवार नंतर पुन्हा सोमवार येणं, हा पॅटर्न आहे की नाही, हा टाइमचा पॅटर्न आहे. बरोबर? आता प्रायमरी टूल किट मध्ये आपण काय बघतोय, आणखी एक मेथड बघतोय. ही आपली नंबर लाईन आहे. नंबर लाईन तुम्हाला माहिती आहे की नाही? संख्या रेषा. 0, शून्याच्या डाव्या बाजूला सगळे निगेटिव्ह पॉइंट्स,
शून्याच्या उजव्या बाजूला सगळे पॉझिटिव्ह पॉइंट्स. जर ह्या सशाला मी 4 नंबरच्या पॉइंटवर उभं राहायला सांगितलं आणि सांगितलं सर तिकडनं तू 3 नंबर मोठी अशी उडी मार, तर तो 4 नंतर 5, 6 आणि 7, 7वा जिकडे असेल त्या नंबरवर उडी मारेल. म्हणजे +3 +3 4 अधिक 3 म्हणजे 7 वर जाऊन बरोबर तो उडी मारेल. त्यानंतर परत 3 ने उडी मारली असं म्हटलं की 7 + 3 म्हणजे 10 मध्ये जाईल, +3 + 13 मध्ये जाईल. म्हणजेच काय आहे आता याच्यामध्ये जो काय पॅटर्न आहे तो काय पॅटर्न आहे बघा. एक मिनिट. हा, तो आपला रूल आहे ना 3n+1 वाला रूल, हा तोच आहे. 4 काड्या, मग त्याच्या बाजूला दुसरा स्क्वेअर, हे जे काय आपण लावलो होतो ना, तो काय आहे आपला नंबर ऑफ स्टिक्सचा रूल, 3n+1 वाला आपला रूल, बरोबर. तोच आता आपण इथे वापरलाय आणि तो +3 +3 +3 ऍडिशन मध्ये आपण या उदाहरणात पाहिला. ठीक आहे. आणि संख्या रेषेवर तुम्ही राईट साईडला गेलात तर तुमचं उत्तर वाढत जातं, पण 0च्या लेफ्ट साईडला गेला तर त्याचं उत्तर काय कमी 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 होत जातं, बरोबर. म्हणजे -3 -6 -9 असं मागच्या बाजूला तो जाईल. ठीक आहे. आता हे बघा काय. हा, इफ द फर्स्ट हॉप्स डोंट मॅच, डोंट पॅनिक, द रॅबिट इज जस्ट ऍक्सिलरेटिंग, फाइंड द गॅप बिटवीन द गॅप्स. आता पहिल्या याच्यामध्ये काय दिलंय, 1 वरून 4 वर गेला, 4 वरून 9 वर गेला, 9 वरून 16 वर गेला. आता इथे इक्वल नाहीये, 3 आहे मग 5 आहे मग 7 आहे, हे इक्वल नाहीये, 3 3 3 नाहीये. ह्याच्यामध्ये कसं होतं बघा ना, 3 3 3 होतं, मग रूल काय होता 3n+1 होता. पण आता याच्यामध्ये या उड्यांमध्ये फरक आहे, 3 मग 5 मग 7 असं चाललंय ते. मग 3 आणि 5 आणि 7 हे वेगवेगळे नंबर्स आहेत ना, मग चुकलाय का तो? चुकला नाहीये. त्या वरच्या नंबर्स मध्ये एक पॅटर्न आहे, ह्या दोघांमधला डिफरन्स 2, ह्या दोघांमधला डिफरन्स 2, मग ह्या दोघांमधला डिफरन्स काय येईल 9, मग 16 अधिक 9 काय येईल 25 आणि मग असंच करा पुढच्या नंबरवरती, बरोबर 25 असं करत पुढचे नंबर आपण काढू शकतो. म्हणजेच काय करतो आता आपण, नुसता डिफरन्स नाही काढला, ऍडव्हान्स डिफरन्स काढला, फरक तर काढला, पण त्या फरकामधला फरक शोधला आणि त्याचा जो काही सिक्वेन्स आहे, त्याचा जो काही पॅटर्न आहे तो पुढे लावला. म्हणजे हे एक लेवल वरचं गणित आहे की नाही, म्हणजे लॉजिक वापरलं पण ते स्मार्टली वापरलं. आता बघा, आता याच्यात काय आहे, द क्लासिफिकेशन फ्रेमवर्क, ऑड वन आउट. हे जर आपल्या फेवरेट प्रकारचे प्रश्न आहेत, ऑड वन आउट. चला मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, कराची 4 नावं दिली. पुढचा प्रश्न पण ऐका. कारण कराची हे राज्य नाही. मॅम मी सांगू का? कराची सांगा. कराची राज्य नसून पाकिस्तान मधला देश आहे. देश नाहीये, पाकिस्तानातला एक विभाग आहे, जिल्हा म्हणा, काही म्हणा, काही म्हणा, तिथला प्रांत येतो, पण तो भारतात नाहीये, बाकी 3 भारतात आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जे सांगितलं ते बरोबर आहे. म्हणजेच काय, ऑड वन आउट. आपल्या वर्गामध्ये पण असतं ना, मोठा ग्रुप आहे त्यातला एकच कोणतरी काहीतरी वेगळंच करत असतो, तो वेगळाच असतो. याच्यामध्ये आपण काय करतोय, दिलेल्या गोष्टींचं ऑब्झर्वेशन, त्या गोष्टींना ऑब्झर्व करून त्यातला काहीतरी पॅटर्न, की याच्यात हे सगळं सेम आहे, हाच एक वेगळा आहे. मग कोण वेगळा आहे बघा, त्याच्यामध्ये काय केलं, एक विळा आहे, एक गाडी आहे आणि एक मातीचं भांड आहे. मातीचं भांड वेगळं काढलंय, कारण काय मॅम एक्झाम्पल रिपीट करा ना. हे बघा, ते साहित्य शेतीच्या कामासाठी असते. बरोबर आहे, बरोबर. हे ट्रॅक्टरचं डोकं आहे पुढचं, बरोबर आहे, ट्रॅक्टर येते, ट्रॅक्टर, विळा, ह्या 2 गोष्टी ज्या त्या आपण शेतात वापरतो. आणि हे मातीचं भांड आहे, काहीतरी पाण्याचा माठ असेल, काहीतरी घरगुती वापराकरता किंवा दही लावण्याकरता किंवा ताक ठेवण्याकरता किंवा काही सामान ठेवण्याकरता अशी मातीची भांडी वापरतो की नाही आपण. स्पेशली माठ वगैरे असतात बघा, असे दह्याचे वगैरे, ते तुम्ही बघितलं असेल गोकुळामध्ये, त्याच्यामध्ये ते दही बिही लटकवून ठेवतात. सो हे घरगुती वापरा. रिजॉईन करो. तर अशा पद्धतीने आपण काहीतरी दिलेल्या वस्तूंमधलं साम्य शोधतो
आणि काय वेगळं आहे हे शोधलं की आपला ऑड वन आउट झाला. तुम्ही ऑलरेडी त्याचं उत्तर दिलंय मला. आता द कल्चरल ट्रान्सलेशनल मॅट्रिक्स बघा. बघा कल्चरल की आपण कोणत्या तरी एरिया बघितला. आता अर्बन किंवा वेस्टर्न एरिया, अर्बन म्हणजे शहरी भागामध्ये सबवे, टॅक्सी, बस, सायकल. एक्झाम्पल रिपीट कर ना. किंवा इथे दिसतंय का? हे बघा, आपण एखाद्या शहरामधले 4 ट्रान्सपोर्टचे पर्याय बघितले. सबवे, सबवे म्हणजे त्या 2 रस्त्यांच्या खालून जातो ना आपण, असं मोठा हायवे असतो, तिकडून इकडे जायला आपल्याला वरून नाही जाऊ शकत, मग सबवे खालून जायचं असतं, भुयारी मार्ग. टॅक्सी, सबवे, टॅक्सी, बस आणि बायसिकल. सबवे सबवे कसा? अजिबात नाही, चुकलं तुमचं उत्तर. ऐका, बायसिकल. बायसिकल. शहरांमध्ये कोण सायकल वापरतो? शहरांमध्ये एका रस्त्याच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकावर, म्हणजे या काठावरून त्या काठावर जाणं शक्य नसतं, एवढा ट्रॅफिक असतो, म्हणूनच सबवे करतात. टॅक्सी तिथे असते, बस तिथे असते, पण बायसिकलवर कोण जाईल तिथे? एवढ्या ट्रॅफिक मध्ये, एवढ्या गर्दीमध्ये सायकल कोण चालवत जाईल स्वतःच्या जीवावर उदार होऊन? म्हणून त्याच्यामध्ये बायसिकल हे वेगळं आहे. आता बघा, पिझ्झा, बर्गर, फ्राईज, टॅक्सी. झालं ते उत्तर सोडवून झालं. त्याचं उत्तर आहे बायसिकल. हे सांगा आता का बरं? मॅम फळ आहे. मॅम बाकीचे सगळे फास्ट फूड आहे. ऍपल हे हेल्दी फूड आहे. करेक्ट, फास्ट फूड हे हेल्दी नसते. ऍपल हे हेल्दी. बरोबर. आणि तुम्ही बघा, वेस्टर्न फूड मध्ये फास्ट फूडला खूप जास्त उगाच त्याचं कौतुक केलेलं असतं. ठिकठिकाणी नको असेल तिकडे पिझ्झा शॉप, बर्गर शॉप, चायनीजचे, असं सगळं तुम्हाला दिसेल. भाजी पण असते, फळं पण असतात, दूध पण असतं, पण लोक सगळे मॅक्झिमम सगळे इथेच गेलेली असतात. हॉटेलिंग करणं, बाहेरचं खाणं, एक्सरसाइज न करणं, ट्रॅफिक मध्ये फसणं, खूप कामाचा ताण असणं, ही सगळी शहरी जीवनाची नको असलेली अशी गुणधर्म, असे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. सो त्याच्यामध्ये ऍपल वेगळं आहे. बरोबर. आता पुढचं सांगा. 8, 8:45 आणि 9:30. 10:15. परफेक्ट. 10:15. हे काय आहे? पुढचं ट्रेनचं शेड्यूल. आता 45 मिनिट. पुढचं रुरल, म्हणजे आपण आता ग्रामीण भागात. मॅम स्क्रीन दिसत नाहीये. मला नाही वाटत याच्यात प्रॉब्लेम आहे. तुम्ही जरा रिजॉईन करून बघा. बघा, जिल्हा परिषद किंवा ग्रामीण भागामध्ये आपण जर आता त्या ह्याचा विचार केला तर बैलगाडी किंवा ट्रॅक्टर किंवा एसटी किंवा सायकल, ह्यातलं काय ऑड आहे? एसटी बस. बैलगाडी. एसटी बसेस तर असते गावामध्ये. बघा, आता इथे पण विचार करा. गावामध्ये जी आपली प्रवासाची साधनं असतात ती एसटी असते, लोकांच्या बाईक असतात किंवा बैलगाड्या असतात, कारण शेती असते. शेती आहे तर ट्रॅक्टर पण असेल. सायकल प्रत्येकाकडे असेलच का? विचार करा. आता पुढचं बघा. वडापाव, कांदा भजी, समोसा, मँगो. प्रेडिक्ट द नेक्स्ट. जून, ऑक्टोबर, फेब्रुवारी. पुढचं काय येईल? चला, आता ह्याच्यामध्ये काय झालंय? पहिल्या दोनही उदाहरणांमध्ये आपण ऑटोमॅटिक वाहनं, म्हणजे फ्युएलवर चालणारी वाहनं, इंधनावर चालणारी वाहनं, आणि बिना इंधनाची वाहनं असं जरी बघितलं तरी सायकलच वेगळी येते. याच्यामध्ये नॅचरल आणि मॅनमेड फूड किंवा हेल्दी आणि अनहेल्दी फूड असा आपण विचार करू शकतो. याच्यामध्ये वेळेचं रिपिटेशन म्हणून आपण बघू शकतो. सो आपण मागे ज्या 3 गोष्टी बघितल्या त्यातलंच हे उदाहरण आहेत त्याची. ठीक आहे. आता आपण जे पुढे बघणार आहे, एक मिनिट, तो अशा पद्धतीने आपण
आपल्या सगळ्या पॅटर्न्सचा अभ्यास करतो. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, त्याचं जरा मला उत्तर द्या बरं का. आपल्या ह्या सगळ्या एक मिनिट मी तुम्हाला एक चांगलं चित्र देते आता, तर तुम्हीच मला सांगायचं की आणखीन काय व्हेरिएशन येऊ शकतं. हे चित्र दिसतं तुम्हाला समोर. आता जर मी तुम्हाला प्रश्न विचारला की या चित्रासारखं तुम्ही एक चित्र बनवलं तर तुम्ही काय टाकाल, तर मला सांग. तुमचा प्रश्न बनवा आणि कोणतरी आणि हँड रेस करा. हँड रेस आपण बघूया कोणाला सांगायचं. चित्र बघितलं, पॅटर्न बघितला, आपण डिस्कस केलाय. तुम्हाला याच्यावरती बेस्ट स्वतःचा प्रश्न बनवायचा असेल तर कसा बनवा. कोणी हँड रेस केला आहे? प्रज्वल सांगा. पहिला जे 2 4 6 8 आहे ते मला असं वाटतंय की 2 वर्षाच्या मुलाचा पाय आहे, नंतर 4 वर्षाच्या मुलाचा पाय आहे, नंतर 6 वर्षाच्या मुलाचा पाय आणि नंतर 8 वर्षाच्या मुलाचा पाय कसा असेल. बरोबर. हे नाही विचारलंय मी आता. मी हे विचारलंय की तुम्हाला जर असा याचा प्रश्न बनवायचा असेल तर तुम्ही कोणत्या गोष्टी घेऊ शकता. चित्रामध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल दिलंय, पावलांचे ठसे. दुसरं तुम्ही काय घेऊ शकता, स्वतःला असा प्रश्न बनवायला सांगितला तर. हा प्रश्न होता. मॅम मी सांगू का? नाव सांगा तुमचं आधी. कपडे लिहिले. मॅम मी सांगू का? जान्हवी. थांब जरा, मॅम, मी त्या रिद्धी रिद्धीला बोलू द्या. मॅम मी सांगू का? मॅम तिथे पायांचे ठसे दिलेले आहेत ना, तर तिथे मी हाताचेच ठसे लिहीन आणि तिथे 2 4 6 8 लिहिलेले आहेत ना, तर तिथे मी पहिल्यांदा 3 लिहीन, 4च्या ऐवजी 6 लिहीन आणि 6च्या ऐवजी 9 लिहीन. अच्छा, आणि 3-3चा फरक. हा असं मी 3, 6, प्रश्न 9, बनवेल. म्हणजे हा. पायांच्या ऐवजी हात आणि नंबर्स मध्ये 3-3चा फरक. बर, हा. ओके. चला पुढचं. जान्हवीला सांगायचं होतं. एक मिनिट थांबा. नीलम सुतार, थांबा जरा. तुमचं पण नाव घेणार आहे मी. कोण मध्ये मध्ये माईक ऑन करून बोलतोय? हा, चला त्या जान्हवीला बोलू द्या आणि मग त्याच्यानंतर नीलम सुतार सांगते. चला. आवाज नाही येत आहे. नीलम सुतार सांगा. मॅम मी एक बोर्ड आणि त्याच्यात 4 फरक देईल. 4 1 4 4 8 4 3 12 4 4 16. हे कोणी सांगितलं मला आता? मॅम मी ईश्वरी. ईश्वरी तुमचं नाव घेतलं होतं का मी? बरं, ठीक आहे. सांगितलं आता जरा. आता कोण होते? नाही, थांबा जरा. ऑलरेडी 2 लोकांची मी नावं घेतली, त्यांना बोलू द्या. जान्हवीचं मला काही ऐकू नाही आलंय. आता इथे त्या मेसेज मध्ये काय बरं त्या मुलीचं नाव होतं? मी आत्ताच घेतलं होतं. श्रुती नाही, नीलम. काहीतरी वेगळंच होतं. पटकन नाही की असं होतं. विश्व आहे, पाऊस चालू आहे. नीलम सुतार का? हो, माहिती आहे मला. 450 क्रॉस. आय नो दॅट. नीलम सुतार सांगा पटकन. हो, आवाज येतोय का मॅम माझा? चांगलं. मॅम माझा आवाज येतोय का? हो येतोय, सांग ना. पावलांच्या ऐवजी स्टार्स घेईन आणि 2 4 6 8च्या ऐवजी 3 5 9 17 घेईन. स्टार्स. हा. मग 3 म्हणजे छोटा स्टार, 5 म्हणजे मोठा स्टार असं का? रिद्धी शिंदे. हा. ओके, ठीक आहे. सांगा कोण काय नाव बोललं ते शिंदे. मॅम मी सांगू का? रिद्धी शिंदे. मॅम मी जान्हवी सांगू का? जान्हवी सांग. मी कुठलंच एक्झाम्पल बदलणार नाहीये. मॅम मी प्रश्न असा तयार करेल की 2 सेकंद मॅम. थांबा, तिचं बोलणं काहीतरी चाललंय, ते संपू द्या आधी.
जान्हवी तुला वेळ मॅडम मी सांगतो. मॅम मी असं सांगेल की ते मी मधले छोटे जे दोन संख्येचं पाऊल आहे का ना 1 नंबरचं ते मी मध्ये मांडेल. ते 4 नंबरचं जे आहे ना ते मी म्हणजे त्या पावलाचा मी क्रम बदलेल आणि म्हणेल याचा चढता उतरता क्रम लावा. ओके, म्हणजे त्याचा सिक्वेन्स बदलून टाकायचा आणि त्याला अरेंज करायला करेक्ट. येस मॅम. गुड, शाबाश. चला, पण आता आपण थांबूया इकडे. मला माहिती तुमच्या डोक्यामध्ये खूप भन्नाट मॅम मी सांगू? काव्या काव्या सांग. तुझं झालं की थांबू. मॅम मी पण. मी घेईन दुसरं पाऊल आहे त्याच्या जागी मी 2चं घन घेईन आणि तिसऱ्याचं ते पाऊल आहे तिथं मी 3चं घन घेईन आणि चौथं जे पाऊल आहे तिथं 4चं घन घेईन. ओके ओके, चांगली गोष्ट आहे. मी क्यूब नंबर मला तुमची स्क्रीन नाही दिसत मोठी. जाऊ दे, मी आता सगळं बंद केलंय. असंही आपली वेळ संपलेली आहे. कोणाकोणाकडे Bye, पाऊस ma'am. पडतोय, कोणी बाय मॅम. बाय.